नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 2,215 कोटींची मदत जाहीर। मदत आणि पुनर्वसन विभागाचा शासन निर्णय। 32 लाख शेतकऱ्यांना मदत। अतिवृष्टी नुकसानीचे पंचनामे सुरू। 10 दिवसात नुकसानग्रस्तांच्या खात्यात पैसे जमा होणार। मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, तर सर्व मंत्र्यांना नुकसानग्रस्त भागाचे दौरे करण्याच्या सूचना। महाराष्ट्रात पावसाचा कहर। मराठवाडा, खानदेश आणि विदर्भात पावसाचा शेतीला फटका, तर अनेक गावं पाण्याखाली। नागरिकांचे प्रचंड हाल। संभाजीनगरच्या पैठण तालुक्यात अतिवृष्टीमुळे मोसंबीच्या बागांचं मोठं नुकसान, तर डाळिंब पिकालाही मोठा फटका। पुरामुळे शेतकरी उद्ध्वस्त। माढ्यात शेकडो जण पुराच्या पाण्यात अडकले। आतापर्यंत 16 लोकांची हेलिकॉप्टरमधून सुटका। सोलापूर जिल्ह्यात पावसाचं थैमान। मोहोळमधील अनेक घरं पाण्याखाली, तर शेकडो एकरावरील शेतीला फटका। अतिवृष्टीमुळे शेती पाण्याखाली, जनावरं गेली वाहून। सोलापुरातील महिला शेतकऱ्यांना अश्रू अनावर। लातूरमधील तेरणा नदीला पूर। उजनी गाव जलमय। शेकडो हेक्टरवरील पिकं पाण्याखाली। पंचनामे करून तात्काळ मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी। धनंजय मुंडेंना कोणतंही पद देऊ नका, त्यांची आमदारकी रद्द करण्यास भाग पाडू। करुणा मुंडेंचा धनंजय मुंडेंना इशारा। ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंची गाडी जाळणाऱ्याला अटक। विश्वंभर तिरुखेनं जाळली गाडी। आरोपी जरांगे समर्थक असल्याचा वाघमारेंचा आरोप।